अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. बघा, आज आहे संकष्ट चतुर्थी आणि आपलं मराठी नवीन वर्ष हे चैत्र महिन्यापासून सुरू होतं, म्हणून आपले मराठी नवीन वर्षाची पहिली संकष्ट चतुर्थी ही आज आलेली आहे. तर ही संकष्ट चतुर्थी 5 एप्रिल 2026 म्हणजे आज आहे. दर महिन्यातील वद्य चतुर्थीला आपण संकष्ट चतुर्थी म्हणून साजरी करत असतो. आता संकष्ट चतुर्थी दर महिन्याला येते. आपण गणपती बाप्पांची पूजा आराधना करत असतो, उपासना करत असतो. जमेल तसं तेवढं आपण नामस्मरणही करत असतो. बऱ्याच ठिकाणी गणपती बाप्पाच्या नावाने उपवास सुद्धा केला जातो. आता चैत्र महिन्यात ज्या पद्धतीने सांगितले की मराठी नवीन वर्ष सुरू झालं आहे, याच निमित्ताने आपण मराठी नवीन वर्षातील जो काही पहिली संकष्ट चतुर्थी आहे तर त्याची पूजा कशी करायची, नैवेद्य काय दाखवायचा, काय सेवा करायची, ज्यांना उपवास धरणं शक्य होत नाही त्यांनी काय केलं पाहिजे, याची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर चला तर मग वेळ न करता आपण व्हिडिओला सुरुवात करू. बघा, सगळ्यात आधी काय करायचं आहे तर सकाळी लवकर उठून प्रत्येकाच्या घरात गणपती बाप्पांची मूर्ती असेलच तर गणपती बाप्पांच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे. अगदी साध्या पाण्याने सुद्धा अभिषेक केला तरीही चालेल. गणपती अथर्वशीर्षाचं पठण करायचं आहे. अतिशय उच्च कोटीची सेवा आहे. गणपती बाप्पांची लाडाची सेवा आहे, आवडीची सेवा आहे. म्हणजेच गणपती अथर्वशीर्षाचे आपल्याला पठण करायचं आहे. गणपती अथर्वशीर्ष म्हणता येत नसेल तर तुम्ही यूट्यूबवर सुद्धा लावून ऐकू शकता किंवा तुम्ही ऐकू शकता. बघा, ते केल्यानंतर काय करायचं आहे तर गणपती बाप्पांच्या मूर्तीवर आपल्याला पाण्याने अभिषेक करायचा आहे. पाणी ते अतिशय पाण्याने अभिषेक करायचा आहे. आपण गणपती बाप्पांना हे बुद्धीचे देवता आहेत असंही म्हणत असतो. गणपती बाप्पा हे तेवढे चतुर सुद्धा आहेत. आपल्या मुलांचीही अभ्यासात प्रगती व्हावी, बुद्धीमध्ये त्यांचा विकास व्हावा, तर खरं तर दररोज मुलांनी गणपती व अथर्वशीर्षाचं पठण केलं पाहिजे किंवा गणपती स्तोत्र म्हटलं पाहिजे. विद्यार्थ्यांनी तर आवश्यक म्हटले. विद्यार्थी लभते विद्या, धनार्थी लभते धनम, पुत्रार्थी लभते पुत्रान आणि मोक्षार्थी लभते गतिम. हे गणपती अथर्वशीर्षम, त्याचबरोबर गणपती स्तोत्र पठण केल्यावर ज्या काही तुमच्या मनोकामना आहेत त्या पूर्ण होतात. म्हणून सांगते की विद्यार्थी लभते विद्या, धनार्थी लभते धनम, पुत्रार्थी लभते पुत्र आणि मोक्षार्थी लभते गती. एवढं सुंदर हे गणपती स्तोत्र आहे. बऱ्याच वेळा कसं होतं की मुलांचा अभ्यासात लक्ष लागत नाही. तर त्याआधी सगळ्यात महत्त्वाचा मंत्र म्हणजे तुम्ही त्या मुलांकडून तुम्ही गणपती स्तोत्राचं पठण करून घ्या. म्हणजे मुलांचा अभ्यासामध्ये मन लागेल आणि जो प्रामाणिकपणे कष्ट करत असतो त्याच्याबरोबर हे गणपती बाप्पा आणि परमेश्वराची कृपा सदैवच असते. पण कुठे ना कुठे आपलं नशीबही उजळायला देवाची साथ असणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे. एखाद्याच्या आयुष्यात संघर्ष असतो आणि अर्थात त्या प्रत्येकाच्या कर्माप्रमाणेच असतो. तर म्हणून आपल्याला पण आयुष्यात आपण जो प्रामाणिकपणे कष्ट करत आहोत त्याला सुद्धा नशिबाची साथ मिळावी, म्हणून आपल्याला गणपती बाप्पांचं स्मरण करणं, त्याची पूजा करणं महत्त्वाचं आहे. जेव्हा तुम्ही खरं ज्याचं गणपती अथर्वशीर्षाचं पठण करता त्यावेळी 11 गणपती अथर्वशीर्षाचं पठण करा. पण ज्यांना शक्य नाही त्यांनी काय करायचं आहे तर त्यांनी फक्त मोबाईलवर ऐकलं तरीही चालेल आणि गणपती बाप्पांच्या मूर्तीवर अभिषेक करून ते तीर्थप्राशन केलं तरीही चालतं. लहान मुलांना थोडं थोडं द्यावं, मुलांकडून नाही तर म्हणजे संकष्ट चतुर्थीच्या दिवशी मुलांकडून अथर्वशीर्षाचं पठण करून घ्यावं. रोज त्यांना गणपती स्तोत्र म्हणायला लावायचं किंवा शिकवायचं, जेणेकरून त्यांचं ते स्वतः पुन्हा म्हणू शकतील. ज्या घरात गणपती अथर्वशीर्षाचं पठण होतं ना त्या घरातील मुलं अनुकरण करतात आणि मुलं तुमचंच बघून ते शिकत असतात. म्हणून आपण आधी समजा तुम्हाला सकाळी होत नसेल तर तुम्ही रात्री दिवा लावण्याच्या वेळेस सुद्धा तुम्ही गणपती स्तोत्र हे वाचू शकतात. जे आपलं बघून मुलं सुद्धा त्याचं अनुकरण करत असतात त्याप्रमाणे तुम्हाला करायचं आहे. हळूहळू त्यांना सुद्धा त्याची आवड निर्माण होते आणि त्यांना सुद्धा जिज्ञासा निर्माण होते. खरंच तर आपण आपल्या मुलांवरच खरं संस्कार याच्यातूनच संस्कार होत असतात. अध्यात्म आहे. लहानपणापासून मुलांना ते अंगीकारलं पाहिजे. त्यांना सुद्धा त्याची गोडी लागली गेली पाहिजे. परमेश्वराची गोडी लागल्यावर परमेश्वराला आपली गोडी लागतेच आणि म्हातारपणीच देव करायचं असं काही नाही की
बघा, आपण म्हणत असतो की देवाला ताजं फुलं अर्पण केलं की केलं ना करायचं, पण जेवढे तरुण आहोत तेव्हाच आपण देवांना समर्पण केलं पाहिजे. जसं जमेल तेवढी तशी आपल्याला सेवा केली पाहिजे. असो, आता दिवसभरात तुम्ही गणपती बाप्पांना दुर्वा प्रिय आहे तर तुम्ही दुर्वा वाहू शकता. दुर्वा प्रिय आहे. काही जण गुळाचा नैवेद्य दाखवतात. तर दर चतुर्थीला तुम्हाला मोदक करणं शक्य होत नाही, तर फक्त जे काही गूळ आणि शेंगदाणे याचा नैवेद्य तुम्ही दाखवू शकता. सकाळी जेव्हा तुम्ही पूजा करता तेव्हा खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे. संध्याकाळी शक्य होत नाही तर मोदक करणं, तर तुम्ही गूळ आणि शेंगदाणे याचा सुद्धा नैवेद्य दाखवू शकतात. बऱ्याच ठिकाणी गूळ आणि शेंगदाण्याचे लाडू वगैरे सुद्धा केले जातात. तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही करावं. फक्त साधं गूळ शेंगदाण्याचा नैवेद्य दाखवलं तरीही चालतं. दिवसभरात कधीही तुम्ही गणपती बाप्पांना दुर्वा अर्पण करू शकता. दुर्वा अर्पण करताना एकदा तरी दुर्वा हातात घेऊन गणपती अथर्वशीर्षाचं किंवा गणपती स्तोत्राचं पठण करायचं आणि ते तुम्ही गणपती बाप्पांना त्या दुर्वा अर्पण करू शकता. दिवसभरात कधीही या दुर्वा अर्पण करू शकतात किंवा तुम्ही रात्रीच्या वेळी जेव्हा संकष्ट चतुर्थी चंद्रोदयाचा वेळ असतो त्यावेळी सुद्धा तुम्ही दुर्वा अर्पण केलं तरीही चालतं. आणि दुर्वा अर्पण करताना तुम्हाला गणपती स्तोत्र आणि गणपती स्तोत्राचं पठण किंवा गणपती अथर्वशीर्षाचं हे पठण करायचं आहे. त्याबरोबर तुम्हाला नैवेद्य म्हणून जर तुम्हाला मोदक करणं शक्य होत नसेल तर तुम्ही साधे गूळ आणि शेंगदाण्याचा सुद्धा नैवेद्य दाखवू शकता. तसेच याबरोबर तुम्हाला काय करायचं आहे तर या दिवशी तुम्हाला एक खोबऱ्याचा तुकडा घ्यायचा आहे आणि त्यावरती कापूर जाळायचा आहे आणि ओम विघ्नहर्ताय नमः, ओम श्री विघ्नहर्ताय नमः या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे. दिवसभर जेवढी जमेल तेवढी सेवा करावी. आता ओम श्री विघ्नहर्ताय नमः याचा अर्थ नेमका काय तर ओम श्री विघ्नहर्ताय नमः, गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आहेत आणि आपल्या पूर्ण आयुष्यातील जे काही विघ्न आहे त्याचं ते हरण होऊ देतात आणि आपली विघ्न जी आहेत ते त्या विघ्नाची तीव्रता ही कमी करतात. म्हणून आपण गणपती बाप्पांना हे विघ्नहर्ता असेही म्हणतो. म्हणूनच तुम्ही नक्कीच प्रार्थना करू शकता आणि दिवसभर तुम्हाला जेवढी शक्य असेल तेवढी सेवा नक्की करा. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. ओम गण गणपते नमः, ओम गण गणपते नमः, ओम गण गणपते नमः, ओम गण गणपते नमः.